नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 10वीच्या इंग्लिश विषयासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओमधनं मी तुमच्यासाठी एक टॉपिक घेऊन येणार आहे की ज्यातून तुमचे 5 मार्क्स अगदी या ठिकाणी बोर्डाच्या पेपरमध्ये अगदी पक्के होणार आहेत. तर हा जो टॉपिक आहे तो आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, की ज्याचा प्रश्नपत्रिकेमध्ये तो कितवा प्रश्न आहे, क्वेश्चन 6 ए, आणि ज्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स असणार आहेत. पहिला आहे A1 साठी नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर आणि या A1 A2 मध्ये आपल्याला या ठिकाणी हा टॉपिक पूर्ण या ठिकाणी कव्हर करायचा आहे. आणि या टॉपिकमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डूज अँड डोंट्स. तर हा जर व्हिडिओ बघितला तर मला नाही वाटत की तुम्हाला या टॉपिकसाठी इतर कोणतं वाचण्याची किंवा एखादा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी हे तर समजावून सांगणारच आहे. आणि त्याचबरोबर या डूज आणि डोंट्स म्हणजे स्टेटमेंटला आपल्याला डूज अँड डोंट्समध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं, त्याचे 3 नमुने सुद्धा आपण एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि हा जो प्रश्न आहे तो आपल्याला असणार आहे 5 मार्कासाठी. सो इट इज फॉर 5 इम्पॉर्टंट मार्क्स. सो डोंट स्किप द व्हिडिओ, वॉच अंटिल द एंड. सो लेट्स गेट स्टार्ट. तर यासाठीचा पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहूया. तर प्रश्न तुमच्या समोर आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स. Nature is abode for all of us. It provides with all our basic needs. However, we must take care of the following things so that our mother nature is not harmed. तर यासाठी तुम्हाला आपल्याला पॉईंट दिलेले आहेत. त्यात पहिला पॉईंट आपल्याला या ठिकाणी लिहिले, वी मस्ट प्लांट मोर ट्रीज. वी मस्ट प्लांट मोर ट्रीज. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला आपल्याला या ठिकाणी म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे जे होकारार्थी वाक्य आहेत, त्या होकारार्थी वाक्य आपण डूजमध्ये करायची आणि जी नकारार्थी वाक्य आहेत त्यांना आपल्याला डोंट्समध्ये कन्वर्ट करायचे. की फॉर एक्झाम्पल आता पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी तुमच्या समोर आले काय, तर वी मस्ट प्लांट मोर ट्रीज. मग याला आपण डूज आणि डोंटच्या तक्त्यामध्ये कन्वर्ट करताना कसं करायला पाहिजे, तर प्लांट हा एवढाच भाग फक्त, प्लांट मोर ट्रीज. पुढे आपण पाहणार आहोत या ठिकाणी प्लांट मोर ट्रीज. नंबर 2, वी शुड नॉट कट ट्रीज. आता हे नेगेटिव्ह स्टेटमेंट आहे. आता नेगेटिव्ह स्टेटमेंटला आपण डोंटमध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे नकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये. आणि याला आपण काय करूया की डोंट कट ट्रीज. नंबर 3, वी मस्ट कीप आवर एरिया नीट अँड क्लीन. सो वी हॅव टू रिमूव्ह द सब्जेक्ट or the helping verb and must begin our do's and don'ts with the first form of the verb, or the basic form of the verb. In affirmative sentence आणि negative we must begin with a don't. तर या ठिकाणी बघा, we must keep our area neat and clean. मग या ठिकाणी आपल्याला आपल्या डूची सुरुवात कुठून करायची, keep our area neat and clean. त्याच्यानंतर नंबर 4, we should never discharge garbage without proper management. नेवर आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला डोंटमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला हा पूर्ण भाग या ठिकाणी डोंट्समध्ये कन्वर्ट करताना काढून टाकावं लागणार, रिमूव्ह करावं लागणार आहे. आणि आता इथून एवढ्या स्टेटमेंटचं उरलेल्या वाक्याचं रूपांतर नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये आपल्याला करायचे. म्हणून या ठिकाणी नेवर आहे, म्हणून आपण याला कसं करूया, डोंट डिस्चार्ज गार्बेज विदाउट अ प्रॉपर मॅनेजमेंट. नंबर 5, वी शुड नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर. आता हे सुद्धा एक नकारार्थी वाक्य आहे, म्हणून याचा समावेश आपल्याला डोंटमध्ये करायचं आहे. पण डोंटमध्ये नकारार्थी वाक्यांचा डोंटमध्ये समावेश करताना आपल्याला काय करायचं आहे, तर डोंटने त्याची सुरुवात करायची. म्हणजे वी शुड नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर, डोंट पोल्यूट एअर अँड वॉटर, अशा प्रकारे. पुढं, वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग्स. नॉट पुन्हा या ठिकाणी नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्याची सुरुवात डोंट्समध्ये करताना आपल्याला काय करायचे, त्याला
डोंटने सुरुवात करायची, ज्या गोष्टी न करायच्या आहेत म्हणजे डोंट यूज प्लॅस्टिक बॅग्स. नेक्स्ट, वी शूड यूज नॅचरल रिसोर्सेस केअरफुली. आता वी शूड यूज हे एक अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे, म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. आता याचा समावेश आपल्याला डूजमध्ये करावायचा आहे, म्हणून याच्यासाठी आपण काय करणार आहोत, एक सब्जेक्ट आणि हे हेल्पिंग वर्ब काय करणार आहोत, रिमूव्ह करणार आहोत. आणि सुरुवात करणार आहोत आपण या यूजला इथून उरलेले या वाक्याचं रूपांतर आज्ञार्थी वाक्यामध्ये करून. म्हणजेच काय होणार आहे आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर, यूज नॅचरल रिसोर्सेस केअरफुली. सो मूव टू द नेक्स्ट सेंटेन्स. वी शुड नॉट हंट बर्ड्स ऑर ॲनिमल्स. या ठिकाणी पुन्हा नेगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य, ज्याची सुरुवात आता डोंटने होणार आहे, म्हणून उरलेल्या वाक्याचं रूपांतर डोंट हर्ट बर्ड्स ऑर ॲनिमल्स. नेक्स्ट, वी शुड यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट पुन्हा या ठिकाणी होकारार्थी वाक्य आहे. आता पुन्हा होकारार्थी वाक्याचा समावेश आपल्याला डूजमध्ये करायचा आहे. डूजमध्ये करताना हा सब्जेक्ट आणि हे मॉडेल्स हेल्पिंग वर्ब आपल्याला काढून टाकावं लागणार आहे आणि उर्वरित वाक्याची सुरुवात या यूज पासून म्हणजे बेस फॉर्मने सुरुवात करावं लागणार आहे. म्हणून याचं रूपांतर कसं होणार आहे, यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट, वी शुड स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन नेचर. आता परत हे सुद्धा एक होकारार्थी वाक्य आहे, म्हणून याचं डूजमध्ये रूपांतर करताना या ठिकाणी सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब आपल्याला रिमूव्ह करावं लागणार आहे. मॉडेल असल्यामुळे पुढे क्रियापदाचं पहिलेच रूप आहे, म्हणून याचा समावेश डूजमध्ये करताना आपल्याला स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन नेचर असा आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करून आपल्याला या ठिकाणी समावेश करावा लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या 10 वाक्यांचं रूपांतर आपण डूज आणि डोंट्समध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आता एका टेबलच्या माध्यमातून आपण हे समजावून घेऊया. टेबल मारणे या ठिकाणी आवश्यक आहे. पहिली यादी डूजची. स्टेटमेंट नंबर 1, प्लांट मोर ट्रीज. नंबर 2, कीप युअर एरिया नीट अँड क्लीन. यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स of maintaining balance in nature. Use natural resources carefully. So this is the list of do's. Now move to the don'ts. Don't cut trees. Don't use plastic bags. Don't pollute air and water. Don't discharge garbage without proper management. And don't hunt birds or animals. तर तुम्ही पाहू शकता मागे दिलेल्या 10 स्टेटमेंटचं रूपांतर आपण या ठिकाणी कशा प्रकारे डूज आणि डोंट्समध्ये केलेलं आहे. फक्त आपण काय केलं ठिकाणी नकारार्थी वाक्याचा जो समावेश आहे तो डोंट्समध्ये केलेला आहे आणि ज्याची सुरुवात आपण डोंटने केलेली आहे. आणि होकारार्थी वाक्याचं रूपांतर याचं कर्ता आणि क्रियापद हेल्पिंग वर्ब रिमूव्ह करून काढून त्याचं रूपांतर आज्ञार्थी वाक्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. तर हा झाला आपला या संदर्भातला पहिला प्रश्न. याच्यामध्ये आणखी आपण 2 प्रश्न घेणार आहोत. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, कम्युनिकेशन इज अन इम्पॉर्टंट पार्ट इन आवर लाईफ. फॉलोइंग आर सम ऑफ द युजफुल टिप्स फॉर इट. क्लासिफाय देम इनटू डूज अँड डोंट्स. तर आपण या ठिकाणी क्लासिफाय करूया. पहिल्यांदा लिस्ट, यू शुड नॉट टॉक टू मच. पुन्हा नेगेटिव्ह सेंटेन्स आणि या नेगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की सुरुवात कशाने करायची आपल्याला डोंट आणि त्याचा समावेश कुठं करायचा आहे डोंटच्या म्हणजे न करावायच्या यादीमध्ये. म्हणून याच्यासाठी काय होईल डोंट टॉक टू मच. नंबर 2, यू शुड नॉट स्प्रेड रुमर्स ऑर फॉल्स इन्फॉर्मेशन. पुन्हा या ठिकाणी नॉट म्हणजे नेगेटिव्ह स्टेटमेंट आणि नेगेटिव्ह स्टेटमेंटचा समावेश डोंटमध्ये. डोंट स्प्रेड रुमर्स और फॉल्स इन्फॉर्मेशन या दोन्ही वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सब्जेक्ट आणि हे हेल्पिंग वर्ब आपण काढून टाकलेलं आहे आणि उरलेल्या वाक्याचं रूपांतर नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये केलेलं आहे. नेक्स्ट, इट इज गुड थिंग टू टेक साईड ऑफ द राईट थिंग्स. आता अशा प्रकारचे हे इट इज गुड थिंग टू टेक साईड. आता इट इज गुड थिंग म्हणजे ही गोष्ट चांगली आहे
कोणती गोष्ट चांगली आहे की नेहमी चांगल्या गोष्टीची बाजू घेणं. पण आपल्याला या ठिकाणी याला डूज मध्ये कन्वर्ट करायचे, कारण हे एक होकारार्थी वाक्य आहे. म्हणून याचं रूपांतर फक्त हा एवढा भाग आपल्याला काय करावं लागणार आहे, डूज मध्ये रूपांतरित करताना काढून टाकावं लागणार आहे आणि या उर्वरित भागाचंच रूपांतर डूज मध्ये करायचं. म्हणजे काय होईल उत्तर या ठिकाणी, टेक साइड ऑफ द राईट थिंग्स. नेक्स्ट, नो वन शुड यूज अब्युसिव्ह अँड इनडिसेंट लँग्वेज. नो वन शुड यूज. आता या ठिकाणी नो वन आणि शुड हे दोन्ही सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब मॉडेल काढून टाकावं लागणार आहे. आता नो वन आहे त्याच्यामुळे हे नेगेटिव्ह स्टेटमेंट आहे. याचं रूपांतर आपल्याला कशामुळे येणार आहे, डोंट्स मध्ये करावायचं आहे की डोंट यूज अब्युसिव्ह अँड इनडिसेंट लँग्वेज. नेक्स्ट, वी शुड स्पीक इन अ पोलाइट अँड माइल्ड वे. आता वी शुड स्पीक, आता हे एक होकारार्थी वाक्य आहे त्याच्यामुळे याचं रूपांतर आपण डोंट मध्ये करूया. कसं, डोंट स्पीक इन अ पोलाइट अँड माइल्ड वे. तर काय करतोय आपण, या स्टेटमेंटचं रूपांतर फक्त आज्ञार्थी वाक्यामध्ये करतोय आणि एखाद्या विधानार्थी वाक्याचं रूपांतर आज्ञार्थी वाक्यामध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर वाक्याचा कर्ता आणि वाक्यातलं हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद काढून उर्वरित वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या बेसिक फॉर्मने करत आहोत. आणि नेगेटिव्ह मध्ये काय करत आहोत, तर आपण कर्ता काढत आहोत, सहाय्यकारी क्रियापद काढत आहोत, नॉट किंवा नकारदर्शक शब्द काढून त्याचं रूपांतर नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये करताना त्याची सुरुवात मात्र आपण डोंटने करत आहोत. म्हणून याच्यासाठी आपल्याला काय होईल तर की स्पीक इन अ पोलाइट अँड माइल्ड वे. नेक्स्ट, यू मस्ट नॉट हर्ट एनीबडी बाय युअर हार्श वर्ड्स. यू मस्ट नॉट, पुन्हा नेगेटिव्ह म्हणून याची सुरुवात डोंट हर्ट एनीबडी बाय युअर हार्श वर्ड्स. नेक्स्ट, इट इज युजफुल टू मेंटेन हेल्दी रिलेशनशिप. आता इट इज युजफुल हा आपण जे आज्ञार्थी वाक्य तयार करणार आहोत त्याच्यासाठी हा एक अनावश्यक भाग आहे. त्याच्यामुळे याचं डूज मध्ये रूपांतर करताना हा पूर्ण भाग आपल्याला काढून टाकावा लागणार आहे आणि ह्या उरलेल्या वाक्यांचं रूपांतर होकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये, म्हणजेच काय, मेंटेन हेल्दी रिलेशनशिप. नेक्स्ट, वी शुड स्पीक इन अ लोअर व्हॉइस. वी शुड स्पीक, so we have to remove the subject and the helping verb and convert the remaining sentence into an imperative sentence. उर्वरित वाक्याचं रूपांतर आज्ञार्थी म्हणजे काय, स्पीक इन अ लोअर व्हॉइस. नेक्स्ट, we should not impose our opinion on others. should not आलं नकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्याचं रूपांतर पुन्हा नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये, म्हणजेच काय, डोंट इम्पोज आवर ओपिनियन ऑन अदर्स. ओके. नेक्स्ट, वी कॅन ट्राय टू बी अ गुड लिसनर. आता या ठिकाणी सुद्धा सब्जेक्ट पण आणि हेल्पिंग वर्ब पण काढायचे आणि होकारार्थी वाक्य असल्यामुळं ट्राय टू बी अ गुड लिसनर असं या वाक्यामध्ये आज्ञार्थी वाक्यामध्ये करून याचा समावेश आपल्याला डूज मध्ये करावयाचा आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या विधानार्थी वाक्याचं रूपांतर होकारार्थी किंवा नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये करू शकतो. आता याचा एक विस्तृत टेबल या ठिकाणी आपण केलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आता जे आपण एकूण किती 10 स्टेटमेंट ऐकली त्याचं रूपांतर आपण आता या ठिकाणी डूज आणि डोंट्स मध्ये केलेलं आहे. तर पहिल्यांदा पाहूया डूज. टेक साइड ऑफ द राईट थिंग्स, ट्राय टू बी अ गुड लिसनर, स्पीक इन अ पोलाइट अँड माइल्ड वे, मेंटेन हेल्दी रिलेशनशिप, स्पीक इन अ लोअर व्हॉइस. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी प्रत्येक वाक्याची सुरुवात ही क्रियापदाच्या बेसिक फॉर्मने म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने झालेली आहे आणि पहिल्या रूपाने म्हणजेच आज्ञार्थी वाक्यामध्ये याचं रूपांतर करताना आपण या ठिकाणी सब्जेक्ट आणि काय तर हेल्पिंग वर्ब आपण काय केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. आणि जे उर्वरित जे जर समजा एखाद्या वाक्यामध्ये जर क्रियापदाचं दुसरं तिसरं रूप असेल तर त्याचं रूपांतर सुद्धा आपण कशामध्ये या ठिकाणी क्रियापदाच्या बेसिक फॉर्ममध्ये करून त्याला डू मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पुढं पाहूया डोंट्स. don't talk too much, don't spread rumors or false information, don't hurt anybody by your harsh words, don't use abusive and indecent language, don't impose your opinion on others. तर आता या ठिकाणी फक्त की ज्या ठिकाणी नो आलेला आहे, नॉट आलेला आहे
नो अशा प्रकारचे नकारार्थी शब्द आलेले आहेत. नकारार्थी शब्द आले त्यांचं रूपांतर आपण नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये करून त्यांचा समावेश आपण या ठिकाणी डोंट्समध्ये केलेला आहे. फक्त त्या ठिकाणी नो, नॉट, नेव्हर, नथिंग अशा प्रकारचे नकारदर्शक शब्द काढून करता आणि वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद वगळून त्याची सुरुवात डोंटने करून आपण यांना नकारार्थी आज्ञार्थी वाक्यामध्ये त्यांचं रूपांतर करून ती पूर्ण सेंटेन्स या डोंट्समध्ये समावेश केलेले आहेत. जसं या ठिकाणी डोंट तुम्ही पाहू शकता आणि दोन्ही वाक्यांची अगोदरच्या आणि या वाक्यांची तुम्ही कंपॅरिझन करू शकता. चला आणखी एक पुढचा एक नमुना आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा प्रश्न आहे बघा. आउटसाइड द सेंट्रल लायब्ररी देर इज अ बोर्ड डिस्प्लेइंग सम रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर द मेंबर्स. दे आर ॲज फॉलोज. नंबर 1, read them and prepare a list of do's and don'ts. Number 1, you should enter your name and register number in the register before entering the hall. आता तुम्ही पाहू शकता की हे एक होकारार्थी वाक्य आहे. आता या होकारार्थी वाक्याचं रूपांतर आपल्याला डूज मध्ये या ठिकाणी करावायचे. मग यामध्ये करताना आपल्याला काय करावं लागणार आहे? पहिल्यांदा वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा वाक्याचा कर्ता आणि वाक्यातलं हे सहाय्यकारी क्रियापद काढून टाकावं लागणार आहे. आणि उर्वरित वाक्याचं एंटर हे ऑलरेडी याचं बेसिक फॉर्म आहे. म्हणून या वाक्याचं काय होईल? डूजमध्ये समावेश होताना एंटर युअर नेम अँड रजिस्टर नंबर इन द रजिस्टर बिफोर एंटरिंग द लायब्ररी. नंबर 2, यू शुड पे युअर मंथली ॲन्युअल मेंबरशिप ऑन टाईम. या ठिकाणी सुद्धा पाहू शकता नो, नॉट, नथिंग किंवा कोणताही नकारदर्शक शब्द या ठिकाणी नाही. म्हणून या सेंटेन्सचा सुद्धा डूजमध्ये आपल्याला समावेश करायचा आणि समावेश करताना यू नावाचा सब्जेक्ट आणि शुड नावाचं मॉडेल आपल्याला काढून टाकून उर्वरित वाक्याचं रूपांतर आज्ञार्थी वाक्यामध्ये करावायचं आहे. याचं बेसिक फॉर्म घेऊन कशाला तर या पे ऑलरेडी बेसिक फॉर्ममध्येच आहे म्हणून पे युअर मंथली ॲन्युअल मेंबरशिप ऑन टाईम. पुढं यू आर नॉट अलाउड टू राईट एनिथिंग ऑन द बुक मॅगझिन. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यू आर नॉट अलाउड, यू आर इन्स्ट्रक्टेड, यू आर ॲडवाइज्ड अशा प्रकारचे हे वाक्य अशा प्रकारचे काही म्हणजे वाक्यप्रचार या ठिकाणी सुरुवातीला दिलेले असतात. तर मग अशामध्ये आपण काय करतो? कन्फ्यूज होण्याचा प्रश्न असतो. पण या ठिकाणी कुठंतरी अशा प्रकारचे म्हणजे ज्या ठिकाणी यू आर नॉट अलाउड, यू आर इन्स्ट्रक्टेड, यू आर ॲडवाइज्ड अशा प्रकारचं असते त्या ठिकाणी पुढे या ठिकाणी एक इन्फिनिटिव्ह असते आणि त्याच इन्फिनिटिव्हला आपल्याला काय करायचं आहे? इम्पेरेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे या टूला काय करायचे? आपल्याला ठिकाणी रिमूव्ह करायचे आणि ह्या उर्वरित वाक्याचा पूर्ण भाग आपल्याला डूजमध्ये समावेश करताना काढून टाकायचे किंवा डोंट्समध्ये सुद्धा समावेश करताना काढून टाकायचे. म्हणून उर्वरित वाक्य काय तर राईट एनिथिंग ऑन द बुक्स मॅगझिन यू हॅव टेकन. नेक्स्ट, you should not take any book or magazine out of the library without proper permission and registration. आता नॉट आहे नकारार्थी आहे. मग काय करावं लागलं? यू शुड नॉट हा पूर्ण भाग काय करावा लागणार आहे? आपल्याला रिमूव्ह करावं लागणार आहे आणि या नॉटचं रूपांतर डोंटमध्ये करून पुन्हा नकारार्थी आज्ञार्थी वाक्य जसं डोंट टेक एनी बुक और मॅगझिन आउट ऑफ द लायब्ररी विदाउट प्रॉपर परमिशन अँड रजिस्ट्रेशन. नेक्स्ट, यू शुड मेंटेन पिन ड्रॉप सायलेन्स इन द लायब्ररी. यू शुड मेंटेन. आता या ठिकाणी सुद्धा यू आणि शुड करता आणि क्रियापदामध्ये कोणतं? हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. मग रूपांतर काय होणार आहे? मेंटेन पिन ड्रॉप सायलेन्स इन द लायब्ररी. यू आर नॉट अलाउड टू ईट, ड्रिंक, चॅट और स्मोक इनसाइड द फॅक्टरी. आता वर या वाक्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जसं वर यू आर नॉट अलाउड होतो या ठिकाणी सुद्धा यू आर नॉट अलाउड आलेलं आहे. मग याचं सुद्धा डोंटमध्ये रूपांतर करताना आपल्याला हा पूर्ण भाग काय करावा लागणार आहे? काढावा लागणार आहे. मुलांची चूक तुम्ही परीक्षेमध्ये काय करू शकता की हे सब्जेक्ट काढता तुम्ही गाईमध्ये किंवा आर नॉट काढतो आणि पुन्हा उर्वरित वाक्याची सुरुवात तुम्ही नेगेटिव्हची काय करतो? या अलाउडपासून करतो आणि तुमचं वाक्य काय होतं? चुकतं. म्हणून काय करावं लागणार आपल्याला? इथून न करता हे जे इन्फिनिटिव्ह असते या इन्फिनिटिव्हमधलं टू काढायचं आणि पुढच्या क्रियापदाचं रूपांतर बेसिक फॉर्ममध्ये करून ऑलरेडीच असते जे इन्फिनिटिव्ह म्हणजे तर त्याला आपण डोंटमध्ये कन्वर्ट करूया. डोंट ईट, ड्रिंक और चॅट स्मोक इनसाइड द लायब्ररी. पुढं यू शुड रिटर्न द बुक्स और मॅगझिन्स यू हॅव टेकन ऑन टाईम. यू शुड रिटर्न पुन्हा या ठिकाणी होकारार्थी वाक्य इथून सुरुवात करायची म्हणजे ज्यांची आज्ञा होती. रिटर्न द बुक्स और मॅगझिन्स यू हॅव टेकन ऑन टाईम. And the last, you should not disturb other members and the librarian when you are in the library. Should not disturb. पुन्हा नकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्याचा समावेश डोंट मध्ये आणि काय होईल मग?
don't disturb other members and the librarian when you are in the library. तर आता याच स्टेटमेंटचा रूपांतर आपण डूज अँड डोंट्स एका तक्त्यामध्ये करणार आहोत. पहिल्यांदा या ठिकाणी डूज आणि त्याच्यानंतर डोंट. डूज: एंटर युअर नेम अँड रजिस्टर्ड नंबर in the registered before entering the library. Pay your monthly annual membership on time. Maintain pin drop silence in the library. Return the books or magazine you have taken on time. And don't disturb others members and the librarian when you are in the library. Don't eat, drink, chat or smoke inside the library. Don't write anything on the book, magazines you have taken. And don't take any book or a magazine out of the library without proper permission and registration. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाठीमागे दिलेल्या 8 विधानार्थी वाक्याचं रूपांतर आपण त्यातल्या 4 होकारार्थी विधानार्थीचा आपण 4 या डूज मध्ये समावेश केलेला आहे आणि 4 नकारार्थी विधानार्थी वाक्याचं रूपांतर हे या ठिकाणी डोंट मध्ये केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे तुमचे दोन्ही पॉईंट्स आहेत ते अगदी सारख्याच लाईनने सुरुवात केलेले आहेत. मग अशा प्रकारे तुम्ही त्याचं जर लाईन्स वगैरे मारून जर केलं तर तो तुमचं आणखी इम्प्रेसिव्ह तुमचं उत्तर होईल आणि नक्कीच तुम्हाला हा टॉपिक 5 पैकी 5 गुण मिळून देईल, यात कसलीही शंका नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.